तर हे गायज गुड मॉर्निंग. आजची सकाळ पेट्रोल पंपवरून सुरुवात झाली आहे, कारण कोकणात कुठेच पेट्रोल नाही आणि आमच्या गाड्यांमध्ये पण. मग आम्ही पेट्रोल भरला, तिकडून निघालो. फुल बाईक राईड चालू होती आमची. मग आम्ही निघालेलो मालवणच्या दिशेला, मालवण सिंधुदुर्ग फिरायला. गाड्या फुल एन्जॉय, सर्व एन्जॉय करत होते. मग तिकडून आम्ही पोहोचलो देवगड बीचला. देवगड बीचचा हा असा गोल्डन असा व्ह्यू, तिकडच्या त्या विंड मिल्स, व्हेरी म्हणजे असं खूपच छान. मी गाडीवरनं उतरल्या पहिला धावत गेलो पाण्याकडे, कारण एक नंबर असा व्ह्यू येत होता, पूर्ण असा क्रिस्टल क्लिअर. मग तिकडनं आम्ही निघालो देवगड फोर्टच्या दिशेने. देवगड फोर्टला पोहोचलो. तिकडे काहीच नव्हतं, फक्त फ्लॅट जमीन होती आणि ती भिंती राहिलेल्या गडाच्या. मग त्या भिंतींवर बसून आम्ही बीचचा व्ह्यू घेतला. मग तिकडे एक कांड झाला, आमची गाडी अडकली होती तिकडे बीचवर. तर ती गाडी काढायचे प्रयत्न चालू होते, कारण अर्धा टायर पूर्ण गाडीचा घुसलेला, एवढा मोठा कांड झालेला आमच्यासोबत. आणि तिकडनं गाडी काढल्यानंतर मग आम्ही निघालो सिंधुदुर्गच्या दिशेने मालवण. मग आम्ही पोचलो कुणकेश्वर मंदिराकडे. मग तिकडचा बीच व्ह्यू. मग तिकडनं आम्ही निघालो. मग हायवेला आंबेवाले दिसले, ते असतात आणि आंबे घेतले. तर आम्ही हायवेवर बसूनच आंबे खाल्ले. आणि मग तिकडून आम्ही फायनली पोचलो मालवणला. तर हे मालवणचे असे गल्ल्या, जिकडे असे विंटेज हाऊस. मग आम्ही सिंधुदुर्ग फोर्टच्या जवळ पोचलो. तिकडे त्यांच्या काय बोलतात त्याला, जेटीजवळ. मग बोट्स होत्या, पण आम्ही थोडे घाबरत होतो बोटवर बसायला. मग तिकडून आम्ही गेलो महाराजांच्या राजकोटच्या इथे, जिथे महाराजांची सर्वात मोठी आणि सर्वात उंच, महाराष्ट्रातली सर्वात उंच मूर्ती होती, तर ती बघितली. मग तिकडून आम्ही पोचलो मित्राच्या घरी, आणि मित्राच्या घरी बॅग ठेवून मग आम्ही पोचलो देवबाग बीचला. तर देवबाग बीचचा व्ह्यू, सनसेट एन्जॉय केला आणि मग घरी जाऊन झोप. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, फॉलो करा. टेक केअर, बाय.